त्यांना संधी दिली पाहिजे. आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही. आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत. पुण्यामध्ये अजून चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. काय पुण्यात चित्र अजून स्पष्ट झालेलं होईल ना, जास्त व्हायलाच पाहिजे ना. काल रात्री मॅरेथॉन बैठक झाला, सचिन अहिर होते, तिकडे स्थानिक पदाधिकारी होते. पुण्यामध्ये काँग्रेससोबत तुम्ही जाणार का? पुण्यामध्ये 3 पक्ष 4 पक्ष एकत्र आहेत. थोडा वेळ लागला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी युती पाहायला मिळते, जे लोकसभेला होऊ शकलं नाही, जे विधानसभेला होऊ शकलं नाही, ते मुंबई महापालिकेला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक नवं समीकरण पाहायला मिळते. वंचितसाठी जवळपास 65 जागा काँग्रेसनं सोडलेल्या आहेत. आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्याबरोबर नसतील आले. किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता. आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार. तर या युतीचं आम्ही स्वागत करतो. तर अशा वेळेस एनसीपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे बरोबर आहे असं म्हटलं जातं आहे. तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित कराल का की एनसीपी तुमच्या बरोबर आहे? घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का, हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झालेली आहे. बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला. आपल्याकडून देखील सावध भूमिका घेतली जाते. ज्या ठिकाणी वाद आहे, खास करून मनसे ठिकाणी, शिवडे असेल, वरळी असेल किंवा माहीम असेल, या ठिकाणची एबी फॉर्मचं वाटप अजून अद्याप होईल ना. काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं. एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या, आणि उरलेले आता दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होतील. आज द्यावे